श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, सुख असो किंवा दुःख हे चिरकाल टिकणारं नसतंय. कारण आयुष्यात अनेक गोष्टी व्यक्ती या आपल्याला मिळतात, तशा सोडून सुद्धा जात असतात. हवं ते मिळाल्यावर आपण खूप आनंदी होतो, पण हवं ते सोडून गेलं तर आपल्याला अति दुःख होत असतं. खरं तर श्रोते हो, हा निसर्ग नियम आहे. आपण घेतलेला श्वास सोडतो तेव्हा दुसरा श्वास घेतो. झाडाची जुनी पानं गळल्याशिवाय नवी पालवी फुटत नसते. मध्ये काही काळ जातो आणि त्या दरम्यान व्याकुळ न होता सूर्य मावळलाय म्हणजे नक्कीच पुन्हा उगवेल याची खात्री ठेवायची. आणि श्रोते हो, यालाच आपण सकारात्मकता म्हणत असतोय. जे घडतंय त्याचा आनंद घेत राहायचा. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. झोप ही उडाली पाहिजे जिंकण्याच्या भुकेनं. रक्त आठवल्याशिवाय गुलालाची चादर अंगावर पडत नसते. जिद्द, चिकाटी, धडपड अंगाशी जपून ठेवा. संघर्षात गरिबीमधून एवढ्या सहजासहजी इतिहास घडत नसतो. बेडकाला सोन्याच्या वेटेवर ठेवलं तरी तो गटारातच उडी मारतो. काही लोकांचंही असंच असतं. ठरल्याप्रमाणे वागायचं असं खूप वेळा ठरवतो आपण. 2 पावलं चालल्यावर पुढं पुन्हा कुठंतरी हरवतो आपण. माज हा भ्रष्टाचारानं आणि लोकांना लुबाडून मिळवलेल्या पैशामुळे येतो. कष्टाच्या पैशानं फक्त स्वाभिमान येतो. माणूस कपड्याने मळकट असला तरी चालतो, पण माणुसकीत बळकट असावा आणि विचाराने हलकट नसावा. सत्य नेहमीच तिखट आणि उद्धट असतं. ते खोट्यासारखं गोड, चलाक आणि आतल्या गाठींचं नसतं. कुठल्याही परिस्थितीत स्पष्ट बोलायला शिका. काही लोक दुखावली जातील, पण विनाकारण आपल्या विरुद्ध बोलणारे नक्कीच लायकीत राहतील. स्वतःपुरतं जगणाऱ्यांच्या जगात दुसऱ्यांची हृदय फक्त व्याकुळ होऊन राहतात. थर्ड क्लास माणसं नुसतं डोळं बघून कळतात, पण फर्स्ट क्लास माणसं त्यांच्या सानिध्यात राहून सुद्धा काही वेळा समजत नाहीत. लाचारीचा घोट पिऊन मोठेपणा झाडणाऱ्यांनी स्वतःच्या बुडाखालचा अंधार अगोदर पाहायचा असतो. फेकलेल्या शिळ्या तुकड्यावर जगणाऱ्या त्या कावळ्यांनी शिकारी गरुडाला स्वाभिमानाचा धडा शिकवायचा नसतो. कधी कोणाच्या इतक्याही आहारी जाऊ नका की साथ सोडल्यावर तुम्ही स्वतःलाच गमावून बसाल. स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दागिना म्हणजे नवऱ्यानं दिलेलं स्वातंत्र्य. हक्काच्या व्यक्तीनं साथ सोडली की एकटेपणाची व्याख्या कळते. जे माणसं एकटी असतात ती चुकीची किंवा चुकलेली नसतात. ती माणसं स्वाभिमानी असतात, इतरांचा विचार करणारी असतात, समोरच्याच्या सुखासाठी दूर आलेली असतात, नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करून हारलेली असतात, प्रामाणिक राहून दुखावलेली असतात, समोरच्याला नको आहे नातं, नको आहे आपली सोबत म्हणून दूर निघून आलेली असतात. एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात. बस त्यांना कोणी समजून घेणारं नसतं. माणसानं जरूर सावळं असावं, पण मनानं मात्र निर्मळ असावं. कारण बाह्य रंग आपल्या हातात नसतो, पण अंतरंग मात्र आपल्या हातात असतो. आपल्या भोवतालची माणसं ही आपल्याशी त्यांच्या मूडनुसार वागणारी नसावीत, तर वेळ प्रसंगी आपल्यासाठी स्वतःचा मूड बदलणारी असावीत.
जेव्हा मन साफ असतं तेव्हा बरंच काही माप असतं, पण जेव्हा चुकीच्या गोष्टींचं मोजमाप नसतं तेव्हा मात्र ते नक्कीच पाप असतं. सुरुवातीला आपण इतरांशी वागताना आपल्या स्वभावानुसार वागत असतो, पण कालांतरानं समोरच्या व्यक्तीचं वागणंच ठरवतं की आपण तिच्याशी कसं वागावं आणि तिच्याकडं कोणत्या दृष्टिकोनातून बघावं. एखाद्याच्या आयुष्यात आपलं अस्तित्व हे मागं धावायला लावणाऱ्या मृगजळासारखं नसावं, तर कुठल्याही परिस्थितीत सोबत राहणाऱ्या आभाळासारखं असावं. एकटं असलं तरी आपलं आपण असावं, उगाचच याच्या त्याच्या मध्ये मध्ये नसावं. कोणीतरी आवडणं म्हणजे त्यांच्यातील केवळ चांगल्या गोष्टी निवडणं नसतं, तर आपल्याला न पटणाऱ्या काही गोष्टी सोडणं सुद्धा असतं. अंगावर ढेगभर सोनं घालून मिरवलं म्हणजे माणूस सोन्याचा होत नसतो. त्यासाठी चारित्र्य सुद्धा तेवढं सोन्यासारखं शुद्ध कॅरेटचं असावं लागतं. वेळ बदलायला पण वेळ लागतो, त्यामुळे जीवनात थोडा संयम आणि धैर्य खूप गरजेचं असतं. नेहमी अशा नालायक लोकांपासून दूर राहा, जे कधीच स्वतःची चूक कबूल करत नाहीत, उलट नेहमी तुमची चूक आहे असंच दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतात. सगळ्याच गोष्टी बोलून दाखवता येत नाहीत. कधी कधी भावना शब्दांपेक्षा खोल असतात आणि मौन म्हणजे त्यांची सगळ्यात स्पष्ट भाषा असते. आयुष्य धाग्याशिवाय असणाऱ्या सुईसारखं झालंय. शेवट तर काहीच नाही, फक्त टोचत राहतं. गावकी, भावकी आणि नातेवाईक यांना आपल्या यशापेक्षा अपयश पाहण्यातच जास्त मजा वाटते. कोणासोबत कधीच माजल्यासारखं वागू नका, कारण नोट कितीही कडक असली तरी तिला घडी घालून खिशात ठेवतात. दुश्मनाच्या मरणावरही डोळ्यात पाणी यावं एवढी काळजामध्ये आपल्या ओल असावी. जगताना असावा जरासा रागही उरात, पण संकटात कुणाच्या माणुसकी खोल असावी.